जिथे सर्वत्र एकच परमात्मा आहे, तिथे स्तुती आणि निंदा दोन्ही नाहीशा होतात. हा अत्यंत गूढ आणि अद्वैत तत्व सांगणारा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे. वंदावे कवणासी निंदावे कवणासी, लिंपावे गगनासी कवण लिंपी, नाही जया रूप नाही जया ठाव, त्यांची व्याले सर्व सांगत असे, जीवनी चंद्रबिंब विंबले पैसाचे, परी नाही ते नितंबिले जवळे जेवी, म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा, आलिंगन देगा मायबापा. ओळीवार भावार्थ पाहूयात. 1. वंदावे कवणासी निंदावे कवणासी, लिंपावे गगनासी कवण लिंपी. अर्थ: जेव्हा सर्वत्र एकच परमात्मा आहे, तेव्हा कोणाची स्तुती करावी आणि कोणाची निंदा करावी? जसं आकाशाला कोणी रंग लावू शकत नाही, तसं परम सत्य कोणत्याही गुण दोषांनी लेप्त होत नाही. 2. नाही जया रूप नाही जया ठाव, त्यांची व्याले सर्व सांगत असे. अर्थ: ज्याला रूप नाही, स्थान नाही, तोच परमात्मा संपूर्ण विश्वात व्यापून आहे. तो सर्वत्र आहे आणि सर्व काही त्याचंच रूप आहे. 3. जीवनी चंद्रबिंब विंबले पैसाचे, परी नाही ते नितंबिले जवळे जेवी. अर्थ: जसं पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब दिसतं, पण चंद्र खरोखर त्या पाण्यात नसतो, तसंच परमात्मा जगात दिसतो, पण तो जगाच्या मर्यादेत बांधलेला नसतो. 4. म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा, आलिंगन देगा मायबापा. अर्थ: गोरा कुंभार प्रेमाने म्हणतात, नामदेवा, तू माझा जीवाभावाचा आहेस. या परम अनुभवात आपण एकमेकांना आलिंगन देऊ, जणू आई वडिलांच्या प्रेमासारखं. या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, परम सत्य सर्वत्र आहे, म्हणून स्तुती, निंदा, गुण, दोष यांचा अर्थ उरत नाही. जसं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, पण चंद्र पाण्यात नसतो, तसंच परमात्मा जगात दिसतो, पण तो जगाच्या मर्यादेपलीकडे आहे. या अनुभूतीत भक्त आणि भगवंत एकाच प्रेमात विलीन होतात. श्री राम कृष्ण हरी.